नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब भरती घेऊन आलेलो आहे मित्रांनो. याची वॅकन्सी असणार आहे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालय भरती 2025 साठी निघालेली मित्रांनो. त्यासाठी 17 पदे असणार असे मल्टिपल याच्यामध्ये, जसं की ग्रंथपाल, हार तज्ञ, औषधी निर्माता, दंत तज्ञ, शाळा सहाय्यक, क्षकिरण सहाय्यक, ओके, लघुलेखन, वाहन चालक अशी पदे असणार आहे मित्रांनो. एकूण 1107 पदांसाठी तो भरती निघालेली आहे. त्यासाठी आपल्याला 10वी पास, 12वी पास, एनी ग्रॅज्युएट डिग्री, एनी पीजी डिग्री वाले इथं अप्लाय करू शकता. ओके. तर तुम्हाला मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. कोणत्या पदाला काय क्वालिफिकेशन असणार आहे, पगार किती असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, असे इत्यादी तुमचे सगळे डाऊट या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो, सांगणार आहे तुम्हाला. ओके. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती असणार आहे महाराष्ट्र शासनाकडून असणार आहे मित्रांनो. आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष कडून. ओके. त्यासाठी इथं मित्रांनो मुंबईतर्फे इथं भरती निघालेली आहे. ओके. याच्यासाठी मित्रांनो जाहिरात जी असणार याच्यामध्ये आयुक्त वैद्यकीय संशोधन व आयुष सरळ सेवा भरती असणार आहे 2025 साठी, स्पर्धा परीक्षा 2025 करता. याच्यामध्ये मित्रांनो गटकची भरती असणार आहे. वैद्यकीय आणि औषधी द्रव्य विभाग मंत्रालय वैद्यकीय शिक्षण संशोधन याच्यामध्ये आपल्याला आयुष अधीनस्थ शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय संकलित रुग्णालयातील गट तांत्रिक अतांत्रिक संवर्गामधील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त कडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. अशा पद्धतीने आपल्याला सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. गटकची भरती असणार आहे तांत्रिक अतांत्रिक पदासाठी मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण. आता याची जी वेबसाईट दिलेली आहे याच्यामध्ये सरळ सेवा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुविधा व वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुष यांच्याकडून ही वेबसाईट दिलेली आहे. त्यासाठी आपल्याला 19/6/2025 पासून 2025 पासून स्पर्धा परीक्षा खाली उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्या उमेदवारांना जाहिरात काळजीपूर्वक वाचून आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. ओके. त्यासाठी शुल्क वगैरे पण आपल्याला असणार आहे. ओके. तशी इथं माहिती वगैरे दिलेली आहे. आपण आता ते बघूया. आपण आता ऑनलाईन पद्धतीने फॉर्म करण्याची सुरुवात जी असणार आहे मित्रांनो 19/6/2025 पासून. ओके. म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला लास्ट डेट असणार आपल्याला 9 जुलै 2025 पर्यंत इथं फॉर्म भरून घ्यायची. ओके. त्यानंतर मित्रांनो इथं आता दिलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला परीक्षा शुल्क वगैरे भरण्याची तारीख पण सेम असणार 9 जुलै 2025. त्यानंतर आपल्याला इथे परीक्षा वगैरे आपल्याला इथं नंतर कळून देणार आहे मित्रांनो आपल्या वेबसाईट मार्फत आपल्याला. ओके. आणि आपल्याला इथं ईमेल ॲड्रेस वगैरे जाहिरातीमध्ये ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. तुम्हाला त्यांच्याशी संपर्क करायचा असेल ते मेल करायचा करू शकता आणि कॉल बी करू शकता हेल्पलाईन नंबरवर. ओके. याच्या माहिती वगैरे दिलेली आहे. पदामध्ये बदल होणं किंवा वाढ होणं अशा पद्धतीसाठी. ओके. आता स्पर्धा परीक्षा 2025 साठी तर वेकेन्सी गटक तांत्रिक व अतांत्रिक पदे संवर्गातील पदे याच्यामध्ये मित्रांनो पदनाम दिलेले आहे. त्यानंतर रिक्त पदांची संख्या वेतन श्रेणी दिलेली आहे. सगळ्यात पहिलं पद असणार आहे ग्रंथपाल. एकूण 5 वेकेन्सी असणार आहे. सॅलरी असणार आहे 14,38,600 पासून 1,22,800. ओके. त्याच्यानंतर इथं पण आपल्याला आहार तज्ञ 18 वेकेन्सी 14 सॅलरी असणार आहे. सेम वेकेन्सी सॅलरी. समाजसेवा अधीक्षक वैद्यकीयसाठी 135 वेकेन्सी 14 इथं सॅलरी असणार त्यांना पण. ओके. त्यानंतर आता इथं भौतिक उपचार तज्ञांसाठी 17 वेकेन्सी असणार. याच्यामध्ये 14 सॅलरी असणार आहे. ओके. 38,600 पासून 1,22,400. 1 ते 4 पदांपर्यंत सॅलरीना सेम असणार आहे. आता पद क्रमांक 5 प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी 181 वेकेन्सी असणार. 13 सॅलरी असणार आहे. यांना इथं 35,400 पासून 1,12,400 एवढी सॅलरी असणार आहे. ECG तंत्रज्ञासाठी तर 84 वेकेन्सी असणार आहे. यांना 13 सॅलरी असणार आहे. आणि क्षकिरण तज्ञांसाठी 94 वेकेन्सी असणार. याच्यासाठी पण 13 सॅलरी असणार आहे. 35,400 पासून 1,12,400 म्हणजे 5 ते 7 पर्यंत पदांसाठी सेम सॅलरी असणार आहे. त्यानंतर सहाय्यक ग्रंथपालला 17 वेकेन्सी असणार. 10 सॅलरी असणार आहे. 29,200 पासून 92,300. औषधी निर्माणासाठी 207 वेकेन्सी असणार आहे. 10 सॅलरी असणार आहे. 29,200 पासून 92,300. दंत तज्ञत्वासाठी इथं 9 वेकेन्सी असणार आहे. एसटेन सॅलरी असणार याच्यामध्ये पण 29,200 पासून 92,300. यांना पण इथं तिघी पदांना 8, 9, 10 पदांना 10 सॅलरी असणार आहे. 10. ओके. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 170 वेकेन्सी असणार आहे. याच्यामध्ये 7 आपल्या सॅलरी असणार आहे. 21,700 पासून 69,100 रुपये. ओके. त्यानंतर इथे क्षकिरण सहाय्यकसाठी 35 वेकेन्सी असणार. 7 सॅलरी बेस असणार आहे. ओके. त्यानंतर आपल्याला इथं ग्रंथालय सहाय्यकसाठी 13 वेकेन्सी 6 सॅलरी बेस असणार आहे. 19,900 पासून 63,200. त्यानंतर आपल्याला प्रलेखाकार
ग्रंथसूचिकाकर, त्यानंतर याच्यामध्ये कॅटलॉगरसाठी इथं 36 वॅकेन्सी असणार, 6 सॅलरीज असणार आहे. ओके. वाहन चालकसाठी 37 वॅकेन्सी असणार, याच्यासाठी 6 सॅलरीज असणार आहे. ओके. तर याचा पण आपल्याला 19,900 पासून 63,200 सॅलरी भेटणार आहे मित्रांनो. यांना पण 1,058 इथं पदं असणार आहे. त्याच्यानंतर आता हे रिक्त पदं असणार इथं अतांत्रिक संवर्गामधील संवर्ग असणार. याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो उच्च श्रेणी लघुलेखन 12 वॅकेन्सी असतात. यांना सॅलरी तुम्हाला चांगल्या प्रकारे बघायला मिळते 64,900 पासून 1,42,400. निम्नलेखी लघुलेखनसाठी 37 वॅकेन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 15,000 सॅलरी असणार आहे. 41,800 पासून 1,32,300 एवढी सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये 49 मध्ये बघायला मिळतं. सगळ्या पदांना मिळून आपल्याला मधून 1107 वॅकेन्सी तर बघायला मिळतात. ओके. शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. इथं शैक्षणिक अर्हता आपली कंप्लीट झालेली पाहिजे 9/7/2025 पर्यंत. ओके. तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. त्यासाठी आपल्याला इथं दिलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन प्रयोगशाळा सहाय्यकसाठी दिलेलं आहे. बॅचलर डिग्री वाले इथं अप्लाय करू शकता. BSc वाले, लॅबोरेटरी BSc वाले, पॅरामेडिकल वाले. ओके. त्यानंतर इथं आपल्याला फिजिक्स वाले पण अप्लाय करू शकता, बायोलॉजी डिप्लोमा वाले पण अप्लाय करू शकता. ओके. त्याच्यानंतर आपल्याला प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी टेक्निशियन करता वॅकेन्सी असणार आहे असिस्टंट झाल्यानंतर. याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये सेम असणार आहे. BSc पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी वाले, लॅबोरेटरी वाले अप्लाय करू शकता. ओके. त्यानंतर ग्रंथपालसाठी इथे वॅकेन्सी असणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आर्ट्स, कॉमर्स, सायन्स वाले इथं अप्लाय करू शकता. याच्यासाठी आपल्याला इथं मास्टर डिग्री आपल्याला पाहिजे याच्यामध्ये. ओके. MSc वाले पण अप्लाय करू शकता, बायोलॉजी झुलॉजी वाले. ओके. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला लायब्ररी असिस्टंटसाठी SSC एक्झामिनेशन महाराष्ट्र सेकंडरी सॉरी महाराष्ट्र सेकंडरी हायर सेकंडरी एक्झामिनेशन बोर्ड पुणे यांच्याकडून आपला कोर्स झालेला पाहिजे 6 महिन्याचा लायब्ररी सायन्सचा. तर आपण अप्लाय करू शकतो. असिस्टंट लायब्ररीसाठी आर्ट, कॉमर्स, सायन्स वाले अप्लाय करू शकता. डिग्री म्हणजे अॅनी ग्रॅज्युएट डिग्री वाले अप्लाय करू शकता, कोणत्याही शाखेतील पदवीवाले. तर ECG तंत्रज्ञासाठी ते वॅकेन्सी जी असणार आहे आता BSc पॅरामेडिकल वाले इथं अप्लाय करू शकता. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये आपल्याला याचा कोर्स झालेला पाहिजे आपल्याला याच्यामध्ये डिप्लोमा सर्टिफिकेशन. ओके. आहार तज्ञसाठी डायटिशियनसाठी वॅकेन्सी BSc होम सायन्स डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला डिग्री इन BSc होम सायन्स वाले इथं अप्लाय करू शकता. ओके. औषधी निर्माणासाठी याच्यामध्ये आपल्याला SSC 5 HSC 12वी पास वाले आणि आपल्याला डिप्लोमा इन डिग्री फार्मसीमध्ये झालेली पाहिजे तर आपण इथं अप्लाय करू शकतो. 9 नंबरचे जे पद असणार याच्यामध्ये याच्यासाठी आपल्याला प्रलेखकार, कॅटलॉगर आणि ग्रंथसूचिकारसाठी SSC पास वाले अप्लाय करू शकता. 6 महिन्याचा आपल्याला लायब्ररी सायन्स वाला कोर्स झालेला पाहिजे. समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय साठी फुल टाइम इथं पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री म्हणजे इथे MSW वाले अप्लाय करू शकता. ओके. मास्टर ऑफ सोशल वर्कर. ओके. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. क्षकिरण तज्ञांसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. याच्यासाठी मित्रांनो याच्यामध्ये एक्सरे टेक्निशियनचा आपल्या इथं कोर्स झालेला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला BSc पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इथं अप्लाय करू शकता. एक्सरे असिस्टंटसाठी वॅकेन्सी असणार आहे. याच्यामध्ये पण सेम डिग्री असणार आहे आपल्याला पण अप्लाय करण्यासाठी. BSc वाले अप्लाय करू शकता. टेक्नॉलॉजीमध्ये आपले रेडिओलॉजीमध्ये आपली डिग्री झालेली पाहिजे BSc मध्ये. ओके. भौतोपचार तज्ञांसाठी इथं हायर सेकंडरी 12वी पास आपल्याला एक्झामिनेशन झालेली पाहिजे त्याच्यामध्ये सायन्समध्ये. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला युनिव्हर्सिटीकडून आपली डिग्री पास झालेली पाहिजे आपल्याला 5 डिग्री भौतिक उपचार तज्ञांमध्ये. ओके. दंततज्ञांसाठी डेंटिस्टसाठी इथे वॅकेन्सी असणार आहे. 12वी पास झाले पाहिजे आपल्याला डेंटिस्ट मेडिकलचा आपला कोर्स झालेला पाहिजे. ओके. तर अप्लाय करू शकतो. वाहन चालकसाठी वॅकेन्सी असणार याच्यामध्ये आपल्याला 8वी पास वाले इथं अप्लाय करू शकता. 8वी पास आपण पाहिजे त्याच्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स आपल्याकडे पाहिजे, अनुभव पाहिजे आहे. याच्यामध्ये माहिती वगैरे दिलेली आहे संपूर्ण. ओके. लँग्वेज वगैरे मराठी, हिंदी, इंग्लिश लँग्वेज आपल्याला आली पाहिजे. ड्रायव्हिंगचा आपल्याला एक्सपिरियन्स पाहिजे आपल्याला तर आपण इथं अप्लाय करू शकतो. त्यानंतर आता उच्च श्रेणी लघुलेखनसाठी वॅकेन्सी असणार याच्यामध्ये आपल्याला 10वी पास वाले इथं अप्लाय करू शकता आणि 10वी पासवर इथं आपण अप्लाय करू शकतो. त्यासाठी आपल्याला इथं शॉर्ट हँड टाईप स्पीड आपल्याला आली पाहिजे आपल्याला मित्रांनो 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टायपिंग पाहिजे आपल्याला 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट. ओके. आणि निम्नलेखनसाठी इथे जे असणार आहे SSC पास पाहिजे आपण याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला शॉर्ट हँड टायपिंग जे असणार आहे 100 शब्द प्रति मिनिट आणि त्याच्यानंतर आपल्याला इंग्लिश टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट, मराठी टायपिंग
30 शब्द प्रति मिनिट वाले इथं अप्लाय करू शकता. ओके. दोघांपैकी आपल्याला एक सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो, 10वी पास अँड अँड. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. वयोमर्यादा दिलेली मित्रांनो ती बघू शकता. याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने आपल्या अंतिम दिनांकापासून असणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी इथं 18 ते 38 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. मागासवर्गीयमध्ये आपण असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ओके. पदवीधर अंशकालीन नसाल तर आपण 18 ते 55 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. आणि स्वतंत्र सैनिकांचे पाल्य आपण असाल त्यासाठी आपल्याला इथं 45 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. खेळाडू उमेदवार असाल तर 43 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. दिव्यांगामध्ये असाल तर 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. भूकंपग्रस्तवाले असाल तर 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. माजी सैनिकवाले असाल तर आपण 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. अनाथ विद्यार्थी असाल तर आपण इथं 18 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप जे असणार आहे आपल्याला ऑनलाईन पद्धत असणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे. ओके. MCQ टाईप मराठी इंग्रजी भाषेचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आपल्याला प्रश्न असणार आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण देण्यात येणार आहे मित्रांनो. ओके. ज्यासाठी आपल्याला शारीरिक व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही. म्हणजे आपल्याला कोणतीही शारीरिक चाचणी व आपल्याला इंटरव्ह्यू वगैरे काहीही होणार नाहीये. आपले जे सिलेक्शन असणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्टवर असणार आहे. ओके. त्यासाठी आपल्याला परीक्षा असणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी संबंधित आपल्याला प्रश्न असतात 100 गुण. ओके. 100 प्रश्न असणार आहे 200 गुणांसाठी. ओके. त्यासाठी मित्रांनो आपल्याला 45% मार्क अनिवार्य असतात. 90 मार्क आपल्याला इथं पाडायचे तरच आपल्या इथं यादीमध्ये नाव येणार आहे. ओके. त्यासाठी मित्रांनो आपल्याला इथं दिलेलं आहे आपल्याला टेस्ट आपल्याला असणार आहे. जे पण इथं बाकीच्यांची टेस्ट होणार आहे ते टेस्ट आपल्याला द्यावे लागणार आहे. ओके. जसं की आपल्या सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणीसाठी 30 गुण आपल्याला ठेवून आपल्याला 120 एकूण 120 गुणांची असेल मित्रांनो. ओके. त्याचे 60 प्रश्न असणार आहे 80 गुणांसाठी. ओके. चाचणी घेण्यात येणार आहे मित्रांनो. ओके. 45% याच्यात पण आले पाहिजे आपल्याला. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट एक्झामिनेशन असणार आहे. याच्यामध्ये अजून तुम्हाला एक सांगतो. नॉर्मलायझेशन असणार आहे कॉम्प्युटर टेस्टमध्ये. नॉर्मलायझेशन संबंधित कंपनीकडून आपल्याला इथं देण्यात आलेले आहे मित्रांनो. नॉर्मलायझेशन कधी आपण कशा पद्धतीने होते तुम्हाला तर माहितीच असणार आहे. ओके. एकापेक्षा जास्त अर्ज कधी आपण केला तर शेवटचा अर्ज तो तिथं ग्राह्य धरला जातो मित्रांनो. ओके. तिथं आपल्या इथं पर्याय वगैरे तर माहिती वगैरे दिलेली आहे वाचून घ्यायची. त्यामध्ये MCQ प्रश्नाबद्दल लघुलेखन निम्न श्रेणीसाठी जे असणार आहे आपल्याला तांत्रिकसाठी 120 गुणांची इथं असणार आहे आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला 60 प्रश्न असणार आहे. 80 गुणांकरिता व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे. एक तासाचा टाइम असणार आहे. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो विभाग दिलेले आहे. विभाग 1 ते 4 मध्ये जे असतात त्यांना इथं मराठीचे 15 क्वेश्चन, इंग्रजीचे 15 क्वेश्चन, सामान्य ज्ञानचे 15 क्वेश्चन आणि तर्क आणि अभियोग्यताचे 15 क्वेश्चन असणार आहे. एकूण 60 क्वेश्चन असणार आहे. 90 मिनिटा टाइम याच्यामध्ये आपल्याला असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने 60 प्रश्न असणार आहे 80 गुणांसाठी. ओके. त्याच्यानंतर आपल्याला 90 मिनिटा टाइम असणार आहे. 100 प्रश्न याच्यामध्ये असणार आहे. आता ते कशा पद्धतीचे बघूया. मराठीचे 15, इंग्रजीचे 15, सामान्य ज्ञानचे 30 क्वेश्चन आणि टेक्निकलचे 40 क्वेश्चन अशा पद्धतीचे असणार आहे. ओके. 2 गुण दिले जाणार एका प्रश्नाला. ओके. MCQ टाईप आपल्या परीक्षा असणार आहे. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी असणार आहे. एक्सपिरियन्स दिलेले इथं कशा पद्धतीने ड्रायव्हरसाठी असणार मित्रांनो. ड्रायव्हरसाठी आपल्याला इथं पेपर जो असणार आहे ABCD याच्यामध्ये आपल्याला पेपर असणार आहे सेक्शन 15 क्वेश्चन असणार आहे आपल्याला. 15 मिनिटं टाइम दिला जाणार आहे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीचे. ओके. यांचे काही जास्त एवढा पेपर होणार नाही. तर चांगली पॉझिटिव्ह आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये जी वॅकन्सी असणार आहे त्या बघू शकता तुम्ही. या पदांकरता आपल्याला वाचून घ्यायचं आहे. ओके. अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके. त्यानंतर आता खाली जाऊया आपण आता व्यावसायिक आवश्यकता असलेली पदे. जसं की वाहन चालक उच्च श्रेणी, लघुलेखन निम्न श्रेणी. ओके. यांच्यासाठी जे असणार मित्रांनो आता पॅटर्न कसा असणार एक्झामिनेशन ते आपण बघूया. सब्जेक्ट दिलेला आहे, ग्रुप नेम दिलेला आहे. याच्यामध्ये मराठी लँग्वेजचे क्वेश्चन्स आहे, ग्रामरचे असणार आहे. ओके. 15 क्वेश्चन असणार आहे. त्या इंग्रजी भाषा आणि व्याकरणचे 15 क्वेश्चन, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न आणि तांत्रिक क्षमताचे 15 क्वेश्चन असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला 60 क्वेश्चन असणार आहे टोटल. ओके. 60 क्वेश्चन आपल्याला दिले जाणार आहे 80 गुणांसाठी इथे सांगण्यात आलेलं आहे. ओके. टोटल आपल्याला वेळेनुसार दिले जाणार आहे 60 मिनिट. ग्रुप दिलेला आहे ABCD आपल्याला ग्रुप असणार आहे अशा पद्धतीने आपल्याला देण्यात येणार आहे. ओके. आपल्याला वाचून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर व्यावसायिक चाचणी आवश्यक नसलेली पदे त्यासाठी इथं मित्रांनो त्याच्यासाठी पॅटर्न असा असणार आहे. बघू शकता पॅटर्न दिलेला आहे.
मराठी लँग्वेज व्याकरणचे 15 क्वेश्चन, इंग्रजीचे 15 क्वेश्चन, सामान्य ज्ञान तांत्रिकचे 30 क्वेश्चन आणि तांत्रिक क्षेत्रातील 30 क्वेश्चन असे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला 90 मिनिटा टाइम असणार आहे मित्रांनो. ओके, 100 क्वेश्चन याच्यामध्ये असणार आहे. आता परीक्षा शुल्क जे असणार आहे याच्यामध्ये प्रवर्ग दिलेले आहे. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागासवर्गीयांना 900 रुपये असणार, 10% सूट असणार आहे. याच्यामध्ये नॉन रिफंडेबल फीज असणार आहे, कोणती परत भेटी जाणार नाही फी. सरळ सेवा भरती प्रक्रियेची जर शर्ती अटी वगैरे दिलेल्या आहे, जर तुम्हाला याचा वाचायचं असेल अटी शर्ती तर तुम्ही वाचू शकता. याच्यामध्ये खूप मोठा PDF आहे, येईल पडून ते तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही सिलेक्शन होणार आहे तेव्हा तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीने आपल्याला इथं संपूर्ण डॉक्युमेंट वगैरे आपल्याला इथं घेऊन जायचे आणि आपल्याला इथं डॉक्युमेंट आपले तपासणी होणार आहे. ओके, ओळखपत्र, विवरण, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, मतदान ओळखपत्र आणि पासवर्ड. ओके, हे आपल्याला घेऊन जायचं आहे. पासवर्ड फोटो. ओके, पासवर्ड आपला. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथं संपूर्ण माहिती वगैरे वाचून घ्यायची, झेरॉक्स कॉपी वगैरे दिलेली आहे. कॅटेगरी वाईज माहिती वगैरे दिलेली आहे, आरक्षित पदे, अनारक्षित पदे कशा पद्धतीचे असणार आहे. कॅटेगरी वाईज आपल्याला इथं माहिती वगैरे दिलेली आहे. ओके, महिला आरक्षणाबद्दल, माजी सैनिक आरक्षण, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर आणि शिवकालीन, त्यानंतर खेळाडू आरक्षण. ओके, अनाथ आरक्षण, दिव्यांग आरक्षण, अशा पद्धतीचे सगळ्या कॅटेगरीची इथं टोटल दिलेली आहे. अटी व शर्ती दिलेली आहे, सर्वसाधारण अटी दिलेली आहे. आपल्याला ते वाचून घ्यायचे अटी वगैरे आपल्याला. ओके, पात्रधारकसाठी. आणि जर तुम्हाला याची आपल्याला कॅटेगरी किती वॅकेन्सी तुम्हाला बघायचं असेल ते दिलेले आहे आता विवरणपत्र, त्यात बघू शकता तुम्ही. एक मिनिट. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्ही दिलेले आहे पदांचे सामाजिक समांतर विवरणपत्र दिलेले आहे. याच्यामध्ये ग्रंथपालसाठी एकूण 5 पदे असणाऱ्या कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता. त्यानंतर आहार तज्ञांसाठी 18 पदे असणाऱ्या कॅटेगरी वाईज तुम्ही इथं बघू शकता कोणत्या कॅटेगरी आपण येतो. त्यानंतर आपल्याला समाजसेवा वैद्यकीयसाठी 135 पदं असणाऱ्या कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता. MSW वाल्यांसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथं भौतिक उपचार तज्ञांसाठी 17 वॅकेन्सी असणाऱ्या कॅटेगरी वाईज. त्याच्यानंतर इथं प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी 181 वॅकेन्सी असणाऱ्या कॅटेगरी वाईज. ECG तंत्रज्ञासाठी इथं 84 वॅकेन्सी असणाऱ्या कॅटेगरी वाईज. क्षकिरण तज्ञांसाठी इथं 94 वॅकेन्सी असणाऱ्या कॅटेगरी वाईज. औषधी निर्माणासाठी इथं वॅकेन्सी असणाऱ्या 207 पदे असणाऱ्या कॅटेगरी वाईज. त्याच्यानंतर मित्रांनो इथं दंततज्ञांसाठी 9 वॅकेन्सी असणाऱ्या कॅटेगरी वाईज. आणि सहाय्यक ग्रंथपालला 17 वॅकेन्सी असणाऱ्या कॅटेगरी वाईज याच्यामध्ये. त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 70 वॅकेन्सी असणाऱ्या कॅटेगरी वाईज बघू शकता तुम्ही. क्षकिरण सहाय्यकसाठी 35 पदे असणाऱ्या कॅटेगरी वाईज याच्यामध्ये पण. आणि डॉक्युमेंटलिस्ट आणि ग्रंथसूचीकार, प्रयोगचार, कॅटलॉगसाठी इथं 36 पदे असणाऱ्या कॅटेगरी वाईज. ओके, ग्रंथपाल सहाय्यकसाठी इथं 13 पदे कॅटेगरीज आपल्याला चेक करून घ्यायचे आहे. वाहन चालकासाठी 27 पदे असणाऱ्या कॅटेगरी वाईज आपल्याला चेक करून घ्यायचे आहे. ओके, त्यानंतर आपल्याला इथं आता उच्च श्रेणी लघुलेखन मुंबई बाहेरील पदे 12 पदे असणार याच्यामध्ये कॅटेगरी वाईज. सॅलरी याच्यामध्ये चांगल्या प्रकारे बघायला मिळते. आणि निम्न श्रेणी लघुलेखनसाठी इथं कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता किती पदे असणार आहे. ओके, तर आपल्याला इथं बघून घ्यायचे आणि अप्लाय करून टाकायचं आहे. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. ओके, तर तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. लवकरात लवकर अप्लाय करून घ्यायचं. अप्लाय करायचे दिनांक वगैरे तुम्हाला कधी बघायचे असेल तर परत तुम्हाला एकदा मी आठवण करून देतो, म्हणजे दाखवूनच देतो. ओके, आता इथे स्टार्टिंगला दिलेली होते. ओके, तर आपल्याला शेवटची दिनांक असणार अप्लाय करण्याची 9 जुलै 2025. स्टार्टिंग फॉर्म झालेले आपल्याला 19 जून 2025 पासून 9 जुलै 2025 पर्यंत. तर आपल्याला काय करायचं, जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करायचा व्हिडिओला. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, व्हिडिओ आवडला लाईक करा. ओके, आणि याचा तुम्हाला कधी PDF फाईल पाहिजे असेल टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून घ्यायची, टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपवरून. त्याची लिंक तुम्हाला बायोमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. आणि टेलिग्राम चॅनल लिंक, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला बायोमध्ये भेटून जाईल. अप्लाय करायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. तर जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओला. चॅनलला पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. असा जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.